हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत एक्सपान्शन ऑफ एक्स प्लस ए आणि एक्स प्लस बी. चला तर मग एक्स प्लस ए आणि एक्स प्लस बी याचा जो काय एक्सपान्शन फॉर्म्युला आहे तो काय, एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए बी. हा तुम्हाला फॉर्म्युला लर्न करूनच ठेवायचा आहे. काय, एक्स प्लस ए एक्स प्लस बी इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए बी. चला आता याच्यावर आधारित काही एक्झाम्पल आपण बघूया. फर्स्ट जे काही एक्झाम्पल आहे ते काय आहे, यम -4 आणि काय यम +6. आता इथं जर आपण कंपॅरिझन केलं, तुम्हाला जो काही फॉर्म्युला आहे तो कशाचा आहे, एक्स प्लस ए आणि काय एक्स प्लस बी इक्वल टू काय तुमचं एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी प्लस ए बी. आता जर इथं काय तुमचं इंटू एक्स, तर इथं जर तुम्ही कंपॅरिझन जर केलं तर काय येणार आहे, एक्स इक्वल टू काय तुमचा यम आणि जो काय ए आहे तो किती आहे, ए इक्वल टू -4 आणि बी इक्वल टू किती आहे 6. म्हणजे ह्या व्हॅल्यू तुम्हाला काय करायचे, फक्त या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचे. मग काय येणार आहे यम -4 इथं काय तुमचं यम +6 इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता एक्स स्क्वेअरच्या ठिकाणी इथं काय आलेलं आहे तुमचा यम, म्हणजे कशाचा स्क्वेअर होणार आहे यम स्क्वेअर प्लस आता तुमचं ए किती आहे -4 प्लस बी किती तुमचा 6 इंटू काय तुमचा एक्स, पण एक्सच्या ठिकाणी काय करायचं आपल्याला पुट यम प्लस ए इंटू बी. आता -4 इंटू किती येणार आहे तुमचा 6. चला आता आपण सॉल्व करूया. इक्वल टू यम स्क्वेअर. आता इथं काय आहे +6 -4 किती राहणार आहे 2 आणि इंटू काय तुमचा यम, तिथे किती होऊन जाणार आहे प्लस आणि मायनस मायनस 6 चोक 24. म्हणजे जो काही तुमचा एक्झाम्पल दिलेलं होतं यम -4 आणि काय यम +6, याचं जर तुम्ही एक्सपान्शन केलं तर ते किती आलं यम स्क्वेअर प्लस 2m -24. सेकंड जे काही एक्झाम्पल आहे ते काय घेणार आहे आपण, p+8 आणि p-3. तर तुम्हाला जे काही एक्सपान्शन करायचं ते कशाचं करायचं आहे, p+8 आणि p-3. चला तर मग जो काय आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे तो काय, एक्स प्लस ए आणि काय एक्स प्लस बी इक्वल टू किती आहे एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस काय ए बी. आता आपल्याला काय करायचं, इथं कंपॅरिझन करावं लागेल. मग तुमचं काय आहे, एक्स इक्वल टू किती आलं इथं पी, ए इक्वल टू किती आला 8, बी इक्वल टू किती आला 3. आता ही जी काही व्हॅल्यू येते इथं तुम्हाला पुट करायच्या एक्स आणि ए बीच्या ठिकाणी आणि काय करायचं आहे, जे काही एक्झाम्पल दिलं तेच तुम्हाला एक्सपान्शन करायचं आहे. मग आपलं जे काही एक्झाम्पल ते काय आहे p+8 आणि काय p-3 इक्वल टू एक्स स्क्वेअरच्या ठिकाणी काय आहे पी स्क्वेअर प्लस ए प्लस बी. आता ए किती तुमचा 8, बी किती आहे 3 इंटू एक्स, एक्सच्या ठिकाणी काय पुट करायचं पी प्लस ए इंटू बी, ए किती आहे 8 इंटू बी किती आहे 3 इक्वल टू पी स्क्वेअर, सॉरी इथं जो काही तुमचा बी आहे तो किती आहे -3. एक्झाम्पलमध्ये तुम्हाला किती दिलेलं -3, म्हणजे इथं पण किती येणार आहे -3, इथं पण किती येणार आहे -3. पी स्क्वेअर प्लस +8 -3 किती होणार आहे +5p प्लस आता इथे किती तुमचं 8 इंटू 3 किती होणार आहे -24 इक्वल टू, म्हणजे जे काही तुमचा ॲन्सर ते किती आलं p+8 p-3 इक्वल टू पी स्क्वेअर प्लस 5p -24. तर जे काही थर्ड एक्झाम्पल आहे ते आपण घेणार आहे यम +2/3 आणि काय यम -7/3. तिथं परत काय करत, स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे काय एक्स प्लस ए एक्स प्लस बी इक्वल टू काय येणार आहे एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए
इंटू बी. तर इथं जर तुम्ही कंपॅरिझन केलं, एक्स इक्वल टू किती आहे यम, ए इक्वल टू किती आहे 2/3, पी इक्वल टू किती -7/3. मग आता आपल्याला काय करायचं, व्हॅल्यू पुट करायच्या. यम प्लस 2/3 यम मायनस 7/3 इक्वल टू किती येणार आहे एक्स स्क्वेअर, म्हणजे काय येणार आहे यम स्क्वेअर प्लस काय दिले तुम्हाला ए प्लस बी, म्हणजे किती तुमचा 2/3, बी किती तुमचा -7/3. मग इथं काय लिहिणार मी -7/3 इंटू एक्स काय तुमचा यम प्लस काय लिहिणार आहे तुम्ही 2/3 इंटू काय तुमचा -7/3 इक्वल टू काय येणार आहे यम स्क्वेअर. आता इथं काय हा -7/3 आणि 2/3 किती होऊन जाणार आहे -5/3 यम प्लस काय येणार आहे तुमचा 7 2 जा 40, पण जो काय 7 तो किती आहे मायनस, म्हणजे किती 7 2 जा 14, पण कोणता येणार आहे -14 आणि 3 3 जा 9, म्हणजे याचं जे काय आन्सर ते किती येणार आहे यम स्क्वेअर -5/3 यम -14/9. हे झालं तुमचं आन्सर. लास्ट जे काही एक्झाम्पल ते आपण घेणार आहोत. 1/y प्लस 4 आणि किती आहे 1/y -9. तर हे मी डायरेक्टली सॉल्व करते. काय येणार आहे इक्वल टू 1/y स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस काय राहतं तुमचं ए प्लस बी, म्हणजे किती येणार आहे 4 आणि काय येणार आहे -9 इंटू एक्स किती तुमचा 1/y प्लस काय येतो ए इंटू बी, म्हणजे इथं जो काय ए येतो किती 4 आणि बी किती आहे -9, म्हणजे 4 इंटू -9 इक्वल टू किती येणार आहे 1/y स्क्वेअर 1/y स्क्वेअर. नंतर किती येणार आहे तुमचा हे किती आहे -9 आणि हा काही किती आहे +4, म्हणजे किती येणार आहे -5 इंटू 1/y आणि 9 4 किती होतो -36. हे काय आलं आहे तुमचं आन्सर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.